यावर्षी बऱ्याच ठिकाणी वेळेवर पाऊस झाल्यामुळे सोयाबीनची वेळेवर पेरणी झाली आहे। पण बऱ्याच ठिकाणी मोजकाच पाऊस पडून त्यानंतर पावसाची उघडीप आहे। अशा ठिकाणी अजून पेरण्याही झाल्या नाहीत। पण ज्या ठिकाणी सोयाबीनची पेरणी झाली आहे अशा ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीन सुरुवातीलाच म्हणजेच रोप अवस्थेत पिवळं पांढरं पडतंय। सोयाबीन अचानक पिवळं पडण्याची कारणे काय आहेत आणि यावर उपाय काय आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन। लोह म्हणजे फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोरोसिसची लक्षणे निर्माण होतात, म्हणजे सोयाबीन पिवळं पडतं। क्लोरोसिस ही सोयाबीन पिकातील एक शारीरिक विकृती आहे। क्लोरोसिस विकृती काही कारणाने झाडाद्वारे लोह शोषण न केल्याने होते। येलो व्हेन मोझॅक या रोगामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडतात। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना रोगामुळे पिवळी पडणारी पाने आणि क्लोरोसिस या विकृतीमुळे पिवळी पडणारी पाने यातील फरक ओळखता येत नाहीत। आता हा फरक कसा ओळखायचा, तर लोह म्हणजे फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पहिल्यांदा कोवळ्या पानांवर दिसून येते। हरितद्रव्याच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो आणि शिरा फक्त हिरव्या दिसतात। सोयाबीनची पहिल्यांदा ट्रायफोलिएट म्हणजे त्रिदल पाने हिरवी राहतात, कारण लोह हे अन्नद्रव्य अचल म्हणजे वाहू न शकणारे आहे। लोह रोपट्यात स्थिर होऊन साठविले जाते, म्हणूनच नवीन पानांमध्ये लक्षणे दिसून येतात। पाने पिवळी पडल्यामुळे हरितद्रव्य कमी होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते आणि पिकाची वाढ खुंटते आणि परिणामी उत्पादनही कमी होते। आता पाहूयात क्लोरोसिस होण्याची नेमकी काय कारणे आहेत ते। लोहाची कमतरता विशेष करून कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडयुक्त जमिनीत होते। वनस्पतींमध्ये हिरवे रंगद्रव्य क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोहाची गरज असते। बहुतेक जमिनीत वनस्पतींना लागणाऱ्या गरजेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य असते। तरीही बऱ्याचदा जमिनीचा सामू 7.5 पेक्षा जास्त असतो। त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरिक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येत नाही। त्यामुळे पिकावर लोहाची कमतरता दिसते। तसंच जमिनीत मुळांना ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने देखील मुळाद्वारे लोह कमी शोषलं जाऊन क्लोरोसिस होतो। पण वेळेवर उपाय जर केले तर क्लोरोसिसवर नियंत्रण मिळवता येतं। त्यासाठी पिकाला जर पाण्याचा ताण पडला असेल तर आधी तुषार सिंचनाने संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था करावी। ज्या ठिकाणी पाऊस जास्त झाला असेल अशा शेतात वापसा येण्यासाठी जास्तीचे पाणी साचेल असेच ते काढण्यासाठी सोय करावी। वापसा आल्यानंतर पीक 30 ते 35 दिवसांचे होण्यापूर्वी एक कोळपणी करावी। EDTA चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 50 ग्रॅम किंवा 50 मिली अधिक 19-19 खत 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। गरज असेल तर नंतर 8-10 दिवसांनी पुन्हा एकदा फवारणी करावी। अशा प्रकारे लक्षणे ओळखून पिवळ्या पडणाऱ्या सोयाबीनवर नियंत्रण मिळवता येतं। ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राइब करा।